नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत? बरेत का? माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सगळ्यांचं. चॅनलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. इथून नीट बघून पुढं बघूनच जावं लागेल बरं का, कारण हिरवं गवत आलं आहे भरपूर आणि साप रानात इतके फिरतात ना. काल इथं हा पहिला सराय ना असा आडवा, त्याच्यामध्येच होता, रात्रीच मारलाय आणि त्याच्यावरती पाय माझ्या सासूबाईचाच पडला असता. आणि रात्री 7 वाजता त्या सरपण आणायला गेल्या होत्या. इकडून इकडच्या नारळाच्या साईडने आलं होतं असं चालत चालत घराकडे चाललेल्यांना. अंधार पडला होता त्याच्यामुळे काय त्यांना पण दिसलं नाही. त्यांनी परत असं माघारी फिरून बघितल्याच्या पुढं तो असा वळवळ केल्यावर दिसला की तिथं साप म्हणून मारला बरं का. छोटाच होता, एवढा नव्हता मोठा, पण लहान जरी असला तरी भीती वाटतीच. तर आंब्याचे फांद्या मला वाटतंय गाया बांधायला गेले होते ना, तर ह्या इकडं खाली आडव्या येतात, फांद्या जाता येत नाही, तर तोडून टाकलेत वाटतं. आभाळ आले, आता 12:30 वाजल्यात. वाटतंय का पाऊस येईल का नाही सांगता नाही येत, पण 12:30 वाजल्यात, आभाळ आलेलंच आहे. मगाशी भरपूर ऊन होतं, आता जस्ट अर्धा तास झाला असेल आभाळ आले लगेच. तर हे सारे बघा, काल मका पेरलेली, तर मामाने काल सकाळी सारे घोळलेत, हे नीट केलेत. इकडच्या साईडला कसं पलीकडं आहेत सरळच आहेत, पण जिथून ट्रॅक्टर असा वळालेला असतो ना, तर तिथं सारे असे जरासे खराब असतात, त्याच्यामुळं घोळून गेलेत. आमच्या इकडं सारे घोळले दाताळाने असं म्हणतात. आता काही शेतकऱ्यांच्या तिकडं शेतकरी दादा असतील किंवा ताई असतील, त्यांच्या तिकडं वेगळा शब्द असेल, पण आमच्या इकडं तरी साऱ्या घोळल्यात असं म्हणतात, म्हणजे सारे नीट केलेत. तर बाजरी, तुम्हाला बरेच जणांची कमेंट आली की ताई रानात काय आहे बाजरी. तर मी तुम्हाला पेरली होती असं म्हटलं होतं फक्त. तर दाखवते तुम्हाला मी बाजरी केवढी केवढी आली आमची, म्हणजे केवढी मोठी झाली. काय त्याचं काय, मी पण रानात गेलेले नाही आणि मला पण नाही माहिती की बाजरी केवढी झाली. मी लांबूनच व्हिडिओ काढला होता की इथं बाजरी पेरली आहे, त्याच्या पलीकडं मका पेरली आहे. मी रानात आणखीन गेलेच नाही, म्हणजे जवळून बघितली नाही. तर घरी सगळेच बोलतात की, म्हणजे ज्यांनी ज्यांनी बघितली ते म्हणत होते की इतकं गवत आलं आहे, बाजरी तर कुठंच दिसा नाही, त्याच्यात सगळं गवतच आहे. तर चला दाखवते तुम्हाला कशी आली आमची बाजरी. आता बाजरी तर ह्याच्यात काय ओळखता येई नाही बरं का, खरंच थोडीशी आणखीन मोठी होऊ द्यावं लागन, कारण बरेच दिवस रान पडीक असल्यामुळं गवत भरपूर झालंय. दिसतंय का हिरवं हिरवं, आहे बघा. ही आहे बाजरी. भरपूर बाजरी पेरली बरं का ह्या वर्षी. आम्ही एवढी बाजरी नाही पेरत, बाजरी थोडीच असती. तर आज पूर्ण अशी अर्धी पट्टी, अर्धी म्हणजे खूप मोठी पट्टी आहे, तर अर्धी पट्टी पूर्ण बाजरी पेरलेली आहे. इथून त्या लिंबाचं टोक आहे ना, हा असा वाळलेला लिंब दिसतोय ना, तर तिथपर्यंत बाजरी आहे. त्याच्या पण पलीकडे 7-8 सारे आहेत. तर एवढी बाजरी पेरलेली आहे. तर बघा गवत किती आलंय बाजरीत, कशी खुरपायची. आणि एवढी मोठी पट्टी आम्हाला किती दिवस लागेल खुरपायला, मलाच पंचायत पडलीवर का ऐकूनच की बाजरी खुरपायला आली म्हणून. कारण आम्ही घरातनंच 12-1 वाजता निघतो खुरपायला. 12:30 वाजल्यात, आज खुरपायला यायचं होतं, तर आज काय आलो नाही. मला सर्दी झाली, आवाज वेगळा येतोय. लाईव्हला पण बरेच दादांची कमेंट आली की ताई तुम्हाला सर्दी झाली आहे, मेडिसिन्स घ्या, दवाखान्यात जा. तर मेडिसिन्स घेणार आहे मी. तर बघू शकता आवाज जरा वेगळा येतोय. किती किती टन झालं आहे ह्याच्यात. तर औषध कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, या बाजरीवर कोणतं औषध मारावं लागेल. तर म्हणजे माझ्या मधव्याधीनांना माहिती आहे औषध कोणतं मारतात, पण ते बोलतात की जर औषध मारलं तर बाजरी पण थोडीशी अशी जरा जळाल्यासारखीच होती ना, कमी येते बाजरी. खुरपणी आणि औषध मारण्यात खूप फरक आहे. तर खुरपून तर घ्यावंच लागेल थोडंसं, आणखीन गवत थोडंसं मोठं होस तोपर्यंत वाट बघून खुरपून घेतो. तर बाय, आजच्या पुरतं एवढंच. जेव्हा आम्हाला बाजरी खुरपायची तेव्हा तर मी व्हिडिओ टाकणारच आहे. बाय.